सूत्र 199. कुत्रापि न जिहासास्ति आशा वापि न कुत्रचित आत्मा रामस्य धीरस्य शीतलाच्छतरात्मनः. आत्मरूपात रममाण झालेल्या आणि शीतल, शांत, निर्मल मनाच्या धैर्यशील पुरुषाला काहीही प्राप्त करण्याची आणि कशाचाही त्याग करण्याची इच्छा नसते. नाथ सांगतात, सामान्य माणूस अज्ञानापोटी वासना, विकार, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आसक्ती, अहंकार यांचा आणि त्यांच्याच रेशीम धाग्यांनी विणलेला गोफ स्वतःभोवती आवळत असतो, स्वतःच त्यात अडकत असतो. मध प्राशन करण्यासाठी भृंग आपणहून कमळात शिरतो आणि त्या मधाच्या नशेत त्याच्यातच लडबडून अडकून पडतो. तिथून बाहेर पडण्याचंही भान त्याला राहत नाही. सूर्यास्ताला कमलदल मिटतात आणि आत अडकलेला भृंग गुदमरून प्राण गमावून बसतो. अज्ञानी माणसाची ह्या जगातील अवस्था ह्याहून वेगळी नाही. तो वासना, आसक्ती, विकार, इच्छा, आशा, अपेक्षा, आकांक्षा, अहंकाराच्या सप्तदल संसार कमलात सुखाच्या मद्याच्या लालसेनं आपणहून अडकतो, त्यातच लडबडतो आणि प्राण म्हणजे चैतन्य, आत्मतत्व, स्वत्व गमावून बसतो. स्वतःच्या सुखासाठी तो सदैव दुसऱ्यावर अवलंबून राहू लागतो. मग अशा सुखाची शाश्वती कशी असणार? ही दुसरी बाहेरची व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्याच्यापासून दूर जाऊ शकते, हिरावली जाऊ शकते, बदलू शकते, नष्ट होऊ शकते. मग ती शाश्वत सुख कसं देणार? तशी आशा आणि अपेक्षा बाळगणं योग्य ठरेल का? विचार करा. सुख बाहेर शोधावं लागतं. आनंद मात्र आपल्या आतच, आपल्याच आत असतो हे भान आत्मज्ञानी माणसाला आलेलं असतं. त्यामुळे तो जगात सुखाचा व्यवहार करतो, त्यात आनंद शोधत नाही. एकदा आत्मानंदाची अनुभूती आली की तो बाह्यातकारी सुखात रमत नाही. त्याची सुखाची आसक्ती आणि त्याच्या मुळातील अहंकार विरून जातो. कोणतीच आणि कशाचीच आसक्ती न राहिल्यानं कशाचाही मुद्दाम स्वीकार अथवा जाणीवपूर्वक त्यागाचा आग्रहही राहत नाही. त्याचं प्रत्येक कर्मसुद्धा सहजकृती होऊन जातं. विकाररहित झाल्यानं त्याचं मन शांत, निर्मल होतं. कोणतंच द्वंद्व न उरल्यानं संघर्ष, चिंता यांचंही अस्तित्व राहत नाही. तो स्थिर चित्तानं आणि साक्षी भावानं, सम्यक दृष्टीनं दुःखाबरोबरच सुखालाही धैर्यानं सामोरा जातो. त्याच्या जीवनातून स्वीकार आणि त्याग या संकल्पनाच हद्दपार झालेल्या असतात. त्याला सर्वत्र सर्वव्याप्त आत्मतत्वाचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे असा आत्मबोध झालेला पुरुष नेहमी शांत चित्त आणि आनंदी असतो. तो जगात वर्तत असला तरी रमत मात्र नाही, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत.